दिली का? किती रुपये दिली? 11 रुपये फक्त. पहिल्यांदा लसूण, शेंगदाणं, तेल आणि बाकीचं काय नाही ना? कुठला डान्स आहे? कुठला डान्स आहे? रक्षाबंधनचा सगळा कालवा घरी जमलाय. मोठी बहीण आल्या, बारकी बहीण आल्या, त्याबरोबर त्यांचा कालवा पण आलाय. इतकं घरात असं वाटत होतं इतक्या दिवस 1.5 महिना झालं सगळं शांत काय घरगच्च भरलेलं असावं. पण आता असं वाटायला लागलं इथनं पळून जाऊन हॉटेलवर जाऊन बसावं. त्यांच्यासाठी हॉटेलला एक हाफ डे म्हणजे दुपारचं हॉटेल पण बंद ठेवलेलं. कालवा ढीगभर कालवा, नुसता कालवा चालू आहे. आता हॉटेलचं सगळं दाखवलं. व्हिडिओ बनवायला पण वेळ मिळत नव्हता, पण आज एकदम भारी वेळ मिळालाय. आणि आईनं आपल्याला, मी आत आल्या आईचं मला ठसका लागला बाहेरच्या बाहेर. चहा ठेवला बघा, शांतपणा करायला लागला आल्यापासून. रक्षाबंधनाचं राखी तर बांधलेली नाही, पण त्या मुहूर्त 1:30 वाजता होता, तेव्हा आता 4 वाजल्या तरी यांचा मुहूर्त काही लागण्यात आलाय. पण जाऊ द्या. आईनं आता काय करायला लागलं? नाचणीची भडंग करायला लागली. आता ती तुम्हाला दाखवतो रेसिपी. फिरसे आपल्या घरामध्ये एक रेसिपी बनायला लागल्या. लय दिवसातनं वेळ मिळाली. नाचणीच्या पोह्याची भडंग. तर त्यासाठी आईनं तेलामध्ये काय काय केलंय? तेलात मिरची टाकल्या, लसूण, शेंगदाणं. शिव्या देऊ नका. तर इकडे नाचणीचं पोहे आहे ते. ओके, दाखव. हा, नाचणीचं पोहे. बरं खरं सांगा, तुम्हाला नाचणीच्या पोह्याची भडंग तुम्ही आधी खाल्ल्या का? ही चिरमुऱ्यासारखीच भडंग लागते. हे बघा, घातला का? ओके, इकडे नागळ. फ्रीज मध्ये काय आहे रे? हा, काय बरं, काय करायचं याचं? काय झालं? टाक कढीपत्ता टाकलाय. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा लसूण, शेंगदाणं, तेल आणि बाकीचं काय नाही ना? तेल, लसूण, शेंगदाणं, आता हळद, मीठ टाकायचं. निम्म्या जणांचा चहा प्यायचा चाललाय. माझा चहाचा प्याला कुठे? शाबास. ओके, आता ही नुसतं ह्याच्यामध्ये तडका बसला की डायरेक्ट टाकायचं का? चांगलं लागते का? लागते का चांगलं? हा, खावा. परत संडास लागल्यावर सांगायचं नाही. असू दे. इकडे वहिनीची भांडी कसं चालली ती घरी आल्या इकडे सगळ्या घरात. काय रे, गणपती वर्गणी दिली का? किती रुपये दिली? 11 रुपये फक्त. पोरांना गणपतीची वर्गणी पण दिल्या पप्पांनी. किती तारखेला? 7 तारखेला गणपती आहेत ना? आता ऑगस्ट महिना चालू आहे. ऑगस्ट संपत आला. बरोबर, तयारी करायला पाहिजे. बाय. जरा जास्त तर द्यायची नाही वर्गणी. द्या 50 रुपये. ओ रे, एवढे लांब नाले. किती रुपये दिले तर? 11 दिली तर. पप्पा पैसे द्या. इकडे ती दे इकडे. 11 ही 100च कर. 10 रुपये देते. 100 कर. 10 देते. 100 कर. पहिला 11 दिलेत ना? बर. आपल्या ब्लॉग मुळे 100 रुपये. बारक तुमचं बारकच आहे ना मंडळ? केवढा आहे? बरं असू दे. 101 रुपये वर्गणी भरपूर आहे ना? आलो झाली का वर्गणी? 101 चुकलाय. कसं लिहिलंय? काय बघू वर्गणी? काय मंडळ काय बघू? गणेश उत्सव मंडळ. विटा. कुठल्या रोडला? सायसिंग रोड ना? लिंग रोड ना? बरोबर, ठीक आहे. असू दे. वर्गणी दिल्या. पोरं पण खुश झाली. 100 रुपये दिल्या म्हणून. तर आता तुम्हाला चिवडा दाखवतो. हा, मला दे की चहा. मग परत कोण ठेवायचं? पे मग तर. चला, आता हळद टाकली. हळद टाकून. अनुश्री, तुझं काय काम आहे? हा, हळद टाकून. मीठ टाका चवीपुरतं. लय दिवस झाला आपण व्हिडिओ बनवला नाही ना. आज लय भारी वाटायला लागले. वेळ पण मिळालाय. सगळी घरात पण आहे ते. आता माणसानं जरा खुश पण होतील सगळी. लय दिवसाचा व्हिडिओ टाकला. आता नाचणीचं पोहे.
नाचणीचं ओके. आपलं घरातलं चिरमुऱ्याची भडंग जशी करतो ना तशी ह्याची पण करायची, एकदम भारी लागते. चटणी टाकली नाही का? कारण मिठाची करणार आहे. मिरच्या हा म्हणजे मिठाची भडंग करणार आहे आपल्याकडे. आम्ही चटणी नाही टाकली तर त्याला मिठाची भडंग म्हणतो, आणि चटणी टाकली तर तिखटाची भडंग म्हणतो. आता पोहे तयार, सगळं तयार, भडंग तयार. आता नुसतं इकडे तिथे माझा प्यायला लागल्या बघा, कसा राडा झाला बघा. पोरं घरात आली की असा घरात आमच्या राडा होतोय सगळा. राडी राडा फॅस्ट चालू आहे का? चला चला, झाली आपली भडंग तयार. ह्याला म्हणायचं बसल्या बसल्या ब्लॉग, डेली ब्लॉग, घरगुती ब्लॉग, सिंपल ब्लॉग. लई दिवस झालं, 1.5 महिना हॉटेलमुळे आपल्याला वेळच मिळाला आहे ना. त्यामुळे हॉटेलमुळे मला व्हिडिओ बनवायला म्हणजे टाइम मॅनेजमेंट होत नव्हतं. वेळ मिळायचा पण तो वेळ असाच जायचा. पण आज बरोबर टाइम मॅनेज करून सगळं एक दिवस हाफ डेची सुट्टी घेतली. आता 6 वाजल्यापासून आपलं हॉटेल पण चालू राहणार आहे. कराड रोडला तुळजाई हॉटेल आपलं माहित असेल, तुम्हाला सगळ्याला कळलं असेल. आणि त्यावर इकडे मग आपल्या घरची एक रेसिपी केली. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ मी इथनं पुढे बनवत राहणार आहे. टाइम मॅनेजमेंट आता मला व्हायला लागले, आणि आता एवढं तुम्हाला वाट बघायला लागणार नाही आहे ना. दुसरी सांगते ना, नाही लागणार ना. आता सारखं येणार म्हणा व्हिडिओ, म्हण व्हिडिओ सारखं येणार आहे. त्यामुळे आता एक छोटीशी रेसिपी तुम्हाला एकदम सिंपलशी दाखवली, ती म्हणजे आपल्या नाचणीच्या पापडाची नाचणीचं पोहे, पांढरं शुभ्र मस्त पैकी एकदम भारी. तुला झाल्यावर द्यायचं, तुला काय द्यायचं? बरं एक डान्स करून दाखव सगळ्याला. जा माग सर, माग 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 जा, माग जरा आत तू कशी जा माग अजून. हा नाचून दाखव. हा कुठला डान्स आहे? कुठला डान्स आहे? कुठला आहे? कुठला? बाहुली डान्स? हा मोठा, अजून जोरात करून दाखव. हा डान्स बघा अनुश्रीचा. हा हे बघा आमचा हिरो. इकडे सारखं काय तर खायला लागतं. बर, नाचणीचं काही भडंग तयार झाल्या. आता त्यातनं आपली बारीक शेव टाकायची. झालं मग आपलं सगळं ओके मध्ये. झालं. अरे शर्ट घाल की नाही. झाली आपली भडंग चालू तयार. ओके. तर अशा पद्धतीनं आपली एकदम सिंपल पद्धतीनं फक्त तेलात कढीपत्ता, लसूण, शेंगदाणं, हळद, मीठ आणि मिरची टाकून तळून आईनं त्यामध्ये नाचणी टाकल्या, आणि त्याच्यानंतर ना मग वरनं शेव टाकल्या. आपली बारीक शेव जी असते आपण पाणीपुरीच्या वर खातो किंवा मसाला पापडावर खातो. आपल्या हॉटेलमध्ये पण ही शेव आपण वापरतो मसाला पापडाला. तर एकदम सिंपलच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला एक भारी रेसिपी जी आपण सकाळी नाश्ता करताना किंवा 4 वाजता जरा भूक लागते तेव्हा आपण ही खाऊ शकतोय. मला आता माझा वाटणीचा चहा पण आला, दीदीने दिलाय. आता मी चहा पितो. तर तुम्ही व्हिडिओ बघून झाल्यानंतर ना रेसिपी कराय बघा. नाचणीचं याला काय म्हणायचं का? नाचणीचं हा नाचणीचं पोहे बेळगावला मिळते बहुतेक, म्हणजे तिकडून इकडे जात असेल. बेळगावचं पोहे ती तेवढं बघा कुठं मिळतात का. आणि ही सिंपलसी चिरमुऱ्याची भडंग सारखी रेसिपी करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि कमेंट करून सांगा आपला यो मिनी ब्लॉग एकदम बारकाचा सिंपलचा आपल्या गावठी भाषेमध्ये कसा वाटला, नक्की सांगा.